नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 3 समसंबंध यामध्ये उपघटक शब्दसंग्रह स्वाध्याय 3.1. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. बघा मित्रांनो, प्रश्न नंबर 1 आहे गुढीपाडवा वसंत ऋतू, त्यानंतर आहे दसरा आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये येतो, तर दसरा हा सण शरद ऋतूमध्ये येतो. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये येतो, तर दसरा हा सण शरद ऋतूमध्ये येतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या ठिकाणी मी उत्तराचा क्रमांक लिहिलेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शरद. यानंतर आहे प्रश्न नंबर 2 50 वर्षे आणि सुवर्ण, त्यानंतर आहे 25 वर्ष आणि पुढे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो आणि 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. यानंतर आहे प्रश्न नंबर 3 वाघ, बछडा आणि घोडा, पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात आणि घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, म्हणजे घोडा आणि पुढे आहे शिंगरू. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. यानंतर आहे प्रश्न नंबर 4 साडी, येवला आणि पुढे आहे चादर आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, साडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे येवला आणि चादर, मित्रांनो चादरीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे सोलापूर. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, चादरीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे सोलापूर. यानंतर आहे प्रश्न नंबर 5 बैसाखी, पंजाब आणि पोंगल, पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, बैसाखी हा सण पंजाब राज्यात साजरा केला जातो आणि पोंगल हा सण तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, पोंगल हा सण तमिळनाडू राज्यात साजरा केला जातो. म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू. यानंतर आहे प्रश्न नंबर 6 गाय, हंबरणे आणि मोर, पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, गायीच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात. गायीचं ओरडणं म्हणजे हंबरणं असतं आणि मोराच्या ओरडण्याला केकारव म्हणतात. केकारव म्हणजे मोर आणि पुढे केकारव, म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 7 कोल्हा, प्रश्नचिन्ह आणि पुढे आहे कुत्रा, इमानी. मित्रांनो, कुत्र्याचं वैशिष्ट्य आहे, कुत्रा कसा असतो, इमानदार प्राणी आहे. तर कोल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, कोल्हा हा धूर्त प्राणी आहे. म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, या ठिकाणी सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोल्हा हा धूर्त प्राणी आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. मित्रांनो, 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो. मग आता पुढे आहे 21 जून. मित्रांनो, 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन, म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, 21 जूनला असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. यानंतर पुढे आहे प्रश्न नंबर 9 संत तुकाराम, तुकाराम गाथा आणि संत रामदास, पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिला आणि संत रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. प्रश्न नंबर 10 कुंभार, चाक, चित्रकार, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कुंभार काय करतो, मातीची भांडी बनवण्यासाठी चाकाचा वापर करतो. मग पुढे आहे चित्रकार आणि प्रश्नचिन्ह. मग चित्रकार चित्र काढण्यासाठी मित्रांनो कुंचला वापरतो, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, कुंभार मातीची भांडी बनवण्यासाठी चाकाचा वापर करतो, चित्रकार चित्र काढण्यासाठी कुंचला वापरतो, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न नंबर 11 मोबाईल, भ्रमणध्वनी, टेलिफोन, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मोबाईल या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे भ्रमणध्वनी. मोबाईल या शब्दाला पर्यायी मराठी शब्द भ्रमणध्वनी. मग टेलिफोन या शब्दाला पर्यायी आणि मराठी शब्द कोणता आहे तर मित्रांनो दूरध्वनी. टेलिफोन या शब्दाला पर्यायी
मराठी शब्द आहे दूरध्वनी, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. कमाल, किमान, महत्तम आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कमाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे किमान आणि महत्तम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे महत्तम आणि लघुत्तम, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, हे विरुद्धार्थी शब्द आहे कमाल, किमान, महत्तम, लघुत्तम. यानंतर आहे पुढे मासिक, महिना आणि साप्ताहिक, प्रश्नचिन्ह. मित्रांनो बघा, महिन्यातून एकदा जे प्रसिद्ध होतं त्याला आपण मासिक म्हणतो, म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारं नियतकालिक म्हणजे मासिक, आणि दर आठवड्याला प्रसिद्ध होणारं नियतकालिक म्हणजे मित्रांनो साप्ताहिक. दर आठवडा मित्रांनो मासिक महिन्याला प्रसिद्ध होतं आणि आठवड्याला साप्ताहिक प्रसिद्ध होतं, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आठवडा मित्रांनो, आठवड्याला साप्ताहिक हे नियतकालिक प्रसिद्ध होतं. यानंतर आहे प्रश्न नंबर 14. देवगड, आंबा आणि घोलवड. मित्रांनो पुढे आहे प्रश्नचिन्ह. बघा आता, देवगड हे ठिकाण मित्रांनो, देवगड हे आंब्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. त्याचप्रमाणे घोलवड हे चिकूसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, घोलवड हे चिकू या फळासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 15. खेळाडू, संघ, तारका आणि मित्रांनो प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो, खेळाडूंचा जो गट असतो त्याला आपण संघ म्हणतो, खेळाडूंच्या गटाला संघ म्हणतो, आणि मित्रांनो तारकांचा जो गट असतो त्याला आपण पुंज म्हणतो. मित्रांनो, खेळाडूंचा संघ असतो आणि तारकांचा काय असतो, पुंज, म्हणजे 15व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, तारकांचा पुंज असतो. यानंतर आहे प्रश्न नंबर 16. अमावस्या, पौर्णिमा, शुक्ल पक्ष आणि मित्रांनो प्रश्नचिन्ह. अमावस्येच्या विरुद्ध मित्रांनो पौर्णिमा आणि शुक्ल पक्षाच्या विरुद्ध मित्रांनो कृष्ण पक्ष, म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. यानंतर आहे गाय, दूध, मेंढी, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, गाय आपल्याला दूध देते आणि मेंढी आपल्याला लोकर देते, म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मेंढी, लोकर. यानंतर पुढे आहे प्रश्न नंबर 18. ताडोबा, चंद्रपूर आणि फणसाड, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 19. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण, प्रश्नचिन्ह. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र नाशिक या जिल्ह्यात आहे, तर पैठण हे तीर्थक्षेत्र मित्रांनो औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे जे नाशिक जिल्ह्यात आहे आणि पैठण हे तीर्थक्षेत्र औरंगाबाद या जिल्ह्यात आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 20. हरित क्रांती, स्वामीनाथन आणि श्वेत क्रांती. पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक हे स्वामीनाथन आहे, तर श्वेत क्रांतीचे जनक हे कुरियन, म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, श्वेत क्रांती, कुरियन. यानंतर आहे प्रश्न नंबर 21. मित्रांनो, ए रात आंधळेपणा आणि डी. पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो, तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस हा रोग होतो. मित्रांनो, ए जीवनसत्व अभाव, रात आंधळेपणा हा रोग होतो, तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस हा रोग होतो, म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. डी मूडदूस. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 22. काळोख, तिमिर. त्यानंतर आहे भुंगा आणि मित्रांनो पुढे आहे प्रश्नचिन्ह. काळोख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तिमिर आणि भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भ्रमर, म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. भ्रमर. मित्रांनो, भुंगा या शब्दाच्या समानार्थी शब्द भ्रमर. यानंतर आहे प्रश्न नंबर 23. मित्रांनो, तानसा, ठाणे आणि राधानगरी आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यात आहे, तर राधानगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. मित्रांनो, तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यात, तर राधानगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे, म्हणून 23व्या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 24. कोल्हापूर चप्पल आणि सोलापूर प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे सोलापूरची मित्रांनो चादर प्रसिद्ध आहे. म्हणजे कोल्हापूर हे ठिकाण चपलीसाठी फेमस आहे, तर सोलापूर हे ठिकाण चादरीसाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे. म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सोलापूर चादर. यानंतर आहे प्रश्न नंबर 25. मित्रांनो, संत तुकाराम देहू आणि संत एकनाथ पुढे आहे प्रश्नचिन्ह. संत तुकारामांचं जन्म ठिकाण देहू हे गाव आहे, तर संत एकनाथांचं जन्म ठिकाण मित्रांनो पैठण आहे. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, संत एकनाथ यांचं जन्म ठिकाण आहे पैठण. यानंतर आहे प्रश्न नंबर 26. गणपती, उंदीर आणि शंकर. मित्रांनो, पुढे प्रश्नचिन्ह. गणपती या देवतेचं वाहन आहे उंदीर आणि शंकर या देवतेचं वाहन आहे नंदी. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शंकर नंदी. यानंतर आहे पुढे प्रश्न नंबर 27. दिनदर्शिका, वार आणि होका यंत्र प्रश्नचिन्ह. मित्रांनो, दिनदर्शिका म्हणजे आपलं कॅलेंडर आपल्याला वार दाखवण्याचं काम करतं, त्याचप्रमाणे होका यंत्र आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिशा. मित्रांनो, होका यंत्र आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. प्रश्न नंबर 28. रेडिओ, श्रोते, नाटक प्रश्नचिन्ह. मित्रांनो, रेडिओ ऐकणाऱ्यांना श्रोते म्हणतात, तर नाटक पाहणाऱ्यांना प्रेक्षक म्हणतात. बघा, रेडिओ ऐकणारे श्रोते आणि नाटक बघणारे प्रेक्षक. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रेक्षक. यानंतर आहे प्रश्न नंबर 29. मुंबई, महाराष्ट्र, आगरतळा आणि पुढे आहे मित्रांनो प्रश्नचिन्ह. बघा, महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे मुंबई आणि मित्रांनो त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरतळा. मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे, त्याचप्रमाणे आगरतळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आगरतळा, त्रिपुरा पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 30. कप, कान आणि सुई. मित्रांनो, पुढे आहे प्रश्नचिन्ह. बघा, कप धरण्यासाठी मित्रांनो कपाला कान असतो, त्याचप्रमाणे सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी मित्रांनो सुईला दोरा ओवण्याचं ठिकाण त्याला आपण डोळा म्हणतो. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 डोळा. यानंतर आहे प्रश्न नंबर 31. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 1 मे. मित्रांनो बघा, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो आणि 1 मे म्हणजे मित्रांनो ज्याला आपण महाराष्ट्र दिन म्हणतो किंवा कामगार दिन म्हणतो. म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आहे प्रश्न नंबर 32. राष्ट्रपती, देश आणि राज्यपाल प्रश्नचिन्ह. मित्रांनो, राष्ट्रपती हा संपूर्ण देशाचा घटनात्मक प्रमुख असतो, त्याचप्रमाणे राज्यपाल हा एका राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, म्हणजे राज्यपाल आणि पुढे राज्य. राष्ट्रपती देशासाठी असतो, राज्यपाल हा राज्यासाठी असतो. म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 राज्य. यानंतर आहे प्रश्न नंबर 33. बंगला, नाम आणि सुंदर प्रश्नचिन्ह. मित्रांनो, व्याकरणानुसार बंगला हे नाम आहे, तर सुंदर हे विशेषण आहे. म्हणजे 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, सुंदर हे विशेषण आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 34. सतार, तंतुवाद्य आणि तबला प्रश्नचिन्ह. मित्रांनो, सतार हे तंतुवाद्य आहे आणि तबला हे तालवाद्य आहे. म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तबला तालवाद्य. यानंतर आहे प्रश्न नंबर 35. अंगठी, बोट आणि नथ प्रश्नचिन्ह. मित्रांनो, अंगठी हा अलंकार बोटात घालण्याचा आहे. बघा, अंगठी आपण बोटामध्ये घालतो, त्याचप्रमाणे मित्रांनो नथ ही नाकात घातली जाते. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाक. मित्रांनो, नथ ही नाकात घातली जाते. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 36. बैल, गोठा, पोपट प्रश्नचिन्ह. मित्रांनो, बैलाचं राहण्याचं ठिकाण गोठा आहे, त्याचप्रमाणे पोपटाचं राहण्याचं ठिकाण ढोली. म्हणजे 36व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ढोली. मित्रांनो, पोपट हा ढोली मध्ये राहतो, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 37. सुनील गावस्कर, क्रिकेट आणि अभिजित कुंटे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, सुनील गावस्कर हा क्रिकेटपटू आहे, त्याचप्रमाणे अभिजित कुंटे हा मित्रांनो बुद्धिबळपटू आहे. म्हणजे 37व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, अभिजित कुंटे हा
बुद्धिबळपटू आहे म्हणजे तो बुद्धिबळ खेळतो. यानंतर आहे प्रश्न नंबर 38. मोरोपंत, आर्या, संत एकनाथ आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मोरोपंतांनी आर्या लिहिल्या, त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी भारुडे लिहिली. म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, संत एकनाथांनी भारुडे लिहिली म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 39. दमा मिराजदार, मिराजदारी आणि पु ल देशपांडे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, दमा मिराजदार यांनी मिरासदारी हा विनोदी कथा संग्रह लिहिला. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे यांनी मित्रांनो खोगीर भरती हा विनोदी कथा संग्रह लिहिला. म्हणजे 39व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, दमा मिराजदार यांनी मिरासदारी हा विनोदी कथा संग्रह, त्याचप्रमाणे पु ल देशपांडे यांनी खोगीर भरती हा विनोदी कथा संग्रह लिहिला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 40. मुलगा, मुलगी, मोर आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मुलगा या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे मुलगी आणि मोर या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे लांडोर. म्हणजे 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, मोर विरुद्ध लिंगी शब्द आहे लांडोर. आणि आता यानंतर आहे प्रश्न नंबर 41. भरती ओहोटी, ह्रस्व, पुढे प्रश्नचिन्ह, ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यानंतर आहे पुढे प्रश्नचिन्ह आणि विनोबा भावे. मित्रांनो, स्वाध्याय 3.1 मधले हे शेवटचे 2 प्रश्न, प्रश्न नंबर 41 आणि प्रश्न नंबर 42, या 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.